महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत आणि हे निकाल राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारे आहेत. 15 जानेवारीला मतदान झालं आणि 16 जानेवारीला निकाल लागला. राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकांचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. जवळपास 9 ते 10 वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या, मुंबई कोणाच्या हाती गेली, पुण्यात कोणाला धक्का बसला आणि ठाण्यात शिंदेंचा बालेकिल्ला टिकला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आपण सुरुवात करूया. मुंबईत ठाकरे बंधूंसमोर अस्तित्वाची लढाई होती. 25 वर्षांपासून शिवसेनेचा वाडा मानली जाणारी मुंबई यावेळी कोणाच्या हाती जाणार होती? तसेच पुण्यात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांचा गट टिकणार की भाजपाचा डंका वाजणार? त्यासोबतच नागपुरात देवेंद्र फडणवीसांसमोर विजयाचे हॅट्रिक मारण्याचं मोठं आव्हान होतं. त्यांची साख राहणार का? तसेच ठाण्यात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला कसोटीला लागला होता. तर त्यांची पकड टिकली का? राज्यात अनेक ठिकाणी घमासान झालं तर काही शहरांमध्ये एकछत्री राज्य पाहायला मिळालं. तर चला आता घेऊया निवडणूक निकालाचा सविस्तर आढावा. एकूणच पाहिलं तर भाजपने राज्यात जोरदार विजय मिळवला आहे. काही ठिकाणी काँग्रेसलाही दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच शिंदे आणि शिवसेनेनेही आपले बालेकिल्ले राखले आहे. एकूणच पाहिलं तर भाजपने राज्यभर जिंकायचा दणकाच लावला आहे. हजाराहून अधिक जागा जिंकून त्यांनी आपली ताकदच दाखवली आहे. महायुतीला मिळून सुमारे 1441 जागा आल्या आहेत, तर महाविकास आघाडीला फक्त 470च्या आसपास. आता येऊया सगळ्यात मोठ्या लढतीकडे, मुंबई महानगरपालिका. मित्रांनो, हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशाच बदलून टाकणारा आहे. मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत. या ठिकाणी भाजप आणि शिंदे युती विरुद्ध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती अशी थेट लढत होती. तर निकाल काय सांगतो? भाजपने 89 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29, तसेच काँग्रेसला 24 आणि मनसेला 6 जागांवर समाधान मानायला लागलं. याचा अर्थ असा स्पष्ट आहे की भाजप आणि शिंदे युतीकडे 118 जागांसह सत्ता आली आहे. आणि मित्रांनो, 25 वर्षानंतर मुंबई महानगरपालिका ठाकरे घराण्याच्या हातातून गेली आहे. हा निकाल ठाकरे घराण्यासाठी एक मोठा राजकीय धक्का आहे. आता वळूया पुण्याकडे. पुणे, ज्याला अजित पवारांचा गड म्हणून ओळखलं जातं. पण या निवडणुकीत काय झालं? पुणे महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होती. एकूण 165 जागांपैकी भाजपने 119 जागा जिंकल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 27, काँग्रेसला 15, उद्धव ठाकरे शिवसेनेला 1, शरद पवार राष्ट्रवादीला 3. पुण्यात पुन्हा एकदा भाजपची बहुमताची सत्ता आली आहे. हा निकाल अजित पवारांसाठी एक मोठा राजकीय आघात मानला जातोय. उपमुख्यमंत्री असूनही त्यांची पुण्यातील पकड कमकुवत झाली आहे, हे या निकालाने सिद्ध झालं आहे. पुण्याच्या शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाचा जलवा कायम ठेवलेला आहे. एकूण 128 जागांपैकी भाजपाला 84, अजित पवार राष्ट्रवादीला 37 आणि शिंदे शिवसेनेला 6 जागा मिळालेल्या आहेत. आता आपण वळूया ठाण्याकडे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. एकूण 131 जागांपैकी शिंदे शिवसेनेने 75 जागा जिंकल्या. भाजपला 28, शरद पवार राष्ट्रवादीला 12, अजित पवार राष्ट्रवादीला 9 आणि MIM ला 5. अशा प्रकारे ठाण्यात महायुतीची सत्ता आली आहे आणि महापौर शिंदे गटाचाच असण्याची शक्यताही आहे. त्यासोबतच कल्याण डोंबिवलीतही भाजप आणि शिंदे युतीने सत्ता मिळवली आहे. एकूण 122 जागांपैकी शिंदे सेनेला 54, भाजपला 50 आणि 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नवी मुंबईत भाजपने 65 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. त्यासोबतच मीरा भाईंदरमध्येही भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 95 पैकी 78 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. सोलापूरमध्येही मात्र भाजपने क्लीन स्वीप केला आहे. 102 पैकी 87 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये अतिशय वेगळं चित्र पाहायला मिळालं. बंटी पाटलांच्या नेतृत्वात तब्बल 34 जागा निवडून आल्या आहेत. तसेच भाजप 26 आणि शिंदे शिवसेना यांनी 15 जागा जिंकल्या आहेत. बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने इथे चांगली कामगिरी केली आहे. चला तर आता आपण मराठवाड्याकडे वळूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 57 जागा मिळाल्या, तर MIM नेही 33 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. लातूरमध्ये बघाल तर काँग्रेसने 43 जागा जिंकत भाजपकडून सत्ता हिसकावली आहे. तसेच विदर्भाचाही आपण थोडा आढावा घेऊया. विदर्भातही नागपूरने भाजपने विजयाची हॅट्रिक मारली आहेत. 151 जागांपैकी भाजपला 102 जागा मिळाल्या आहेत. एकूणच पाहिलं तर भाजपने राज्यभर दणदणीत विजय मिळवला आहे.
काही ठिकाणी काँग्रेसला दिलासा मिळाला, शिंदे शिवसेनेने बालेकिल्ले राखले, पण या निवडणुकीत सर्वात मोठी चर्चा ठरली ती म्हणजे मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातून जाणे. तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतंय? सर्वात धक्कादायक निकाल कोणता होता? तुमचं मत आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी मराठी टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.